नमस्कार. चातुर्मासातील कहाणी या उपक्रमाअंतर्गत आज ऐकूयात कहाणी शिळा सप्तमीची. यालाच शीतला सप्तमी असंही म्हणतात. ऐकूयात. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवलं होतं. जवळच तळं बांधलं. काही केल्या त्या तळ्याला मात्र पाणी लागेना. मग जलदेवतेची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. राजा राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हे राजानं ऐकलं. घरी आला, मनी विचार केला. फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडावी कशी? सून कबूल होईल का? मग त्यानं एक तोड काढली. सुनेला माहेरी पाठवावी, मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली. सून माहेरी गेली. इकडं राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर यावा इतकं पाणी लागलं. पुढं राजाची सून माहेराहून आली. भावाला बरोबर घेतलं. मामांजींनी बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली. तो वसा काय होता? तर तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीचं पान घ्यावं, दहीभात घ्यावा आणि त्यावर लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी, भावाला वाण द्यावं, एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी. जयदेवी आई माते, आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हाला परत मिळोत. याप्रमाणे तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला. पाय कोण ओढतंय म्हणून ती पाहू लागली. तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं कडेला घेतला. आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलाला घेऊन येत आहे. राजाला खूप आश्चर्य वाटलं. राजानं पाय धरले सुनेचे. तिला विचारलं, अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला? मी शिळा सप्तमीचा वसा केला असं सून म्हणाली. तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढं आलं. तसं त्याला उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तिच्यावर त्याचा अधिक लोभ चढला. जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हाला होत. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता या कहाणीमध्ये सुद्धा जलदेवता म्हणजे जी पंचभूत आहेत त्यातलं जल हे तत्व आज आपण बघतोय की पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण होत चाललेलं आहे. कारण ह्या पृथ्वीवरचे पाण्याचे साठे हे आता हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर आहेत. असा सगळा एक अभ्यास आहे तो आपल्याला वाचून ऐकून माहिती जी उपलब्ध झाली आहे तीही. त्यामुळे पाण्याचा वापर जपून केला पाहिजे, काटकसरीनं केला पाहिजे. हे तर आत्ताच्या काळाला सुसंगतच आहे. आता पूर्वीच्या मधल्या काही काळांमधल्या ज्या काही थोड्याफार अंधश्रद्धा किंवा चुकीच्या चालीरीती होत्या त्यावरही ही कहाणी सहजगत्या प्रकाश टाकते की तळ्याला पाणी लागावं म्हणून असा मनुष्य बळी देणं वगैरे ह्या प्रथा ज्या मधल्या काळात सहज घडत होत्या त्या कशा चुकीच्या आहेत हेही आपल्या लक्षात येतं. आणि एखादी पुन्हा की त्या सुनेची दृढ निष्ठा किंवा ती जे काही व्रत करत होती त्या व्रताचा प्रभाव असा झाला की तिला तिचा मुलगा सुरक्षित सापडला. आता थोडंसं आपण विचार बदलून पण बघू शकतो की असं जे बळी गेलेला मुलगा म्हणजे तळ्यात ज्याचा मृत्यू झालाय तो त्या तळ्यातून कसा बरं जिवंत आला? तर आता ह्या घटनाक्रमांमध्ये आपण अन्वयार्थ हाही लावू शकतो ना की राजाने हे सगळं तयारी केली असेल आणि नेमकीच ती त्याच वेळेला तिथे आली असेल. हा मध्ये जो थोडाफार काळ गेला हाही गेलाच नसेल ना कदाचित. आणि मग तिला तिचा मुलगा सहजगत्या जीवित असा प्राप्त झाला असेल. आणि तिची निष्ठा किंवा तिचा जो एक करण्याचा योग्य जो म्हणजे विचार होता
तर या सगळ्यामुळे शेवटी राजालाही त्याची चूक समजली आणि ती चूक त्यांनी मान्यही केलेली आहे आणि सून आणि तिचे जे काही विचार आहेत ते कसे योग्य आहेत हे पाहून त्याने सुनेला पुन्हा एकदा आपलंसं केलेलं आहे. थोडक्यात काय की एखाद्या व्यक्तीचा चुकीचा विचार असेल तर त्या चुकीच्या विचारांना या सुनेनी बघा इथं म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा कहाणीमध्ये असा काही फारसा उल्लेख नाहीये. उलट उल्लेख इतकाच आहे की राजाचा तिच्यावर लोभ जडला. सुनेनी आहेत तरी सुद्धा आपल्या म्हणजे मोठे आहेत, आपले सासरे आहेत म्हणून त्यांचा राग केलेला नाही. त्यांची समस्या तिनं समजून घेतलेली आहे आणि त्याच्यावर तिने काहीतरी उपाय शोधला. म्हणजे प्रत्येक समस्येवर आपण उपाय शोधू शकतो. दरवेळेला त्या म्हणजे व्यक्तीला चुकीचं धरून टोकाची भूमिका गाठून हाती काहीही साध्य होत नाही. असे अनेक विचारांचे पैलूसुद्धा या कहाणीतून आपल्यापर्यंत येऊन पोचतात. कहाण्या वाचायच्या असतात, त्याच्यातून जे योग्य ते मार्गदर्शन आपण घ्यायचं असतं. आता त्या काळात घडलेल्या सुसंगत अशा कथा किंवा काही प्रसंग घटना याला अनुकूल अशा या कहाण्या लिहिल्या असण्याची शक्यता नक्कीच आहे. आपण त्याच्यातून आपल्यासाठी योग्य तो विचार निवडायचा असतो. श्रीराम जय राम जय जय राम.